सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता सारंगची अवस्था बघून सावली रडत असते. तेवढ्यातच ओवी तिथे येते आणि ती म्हणते, सावली टीचर काय झालं, तुम्ही का रडताय? तेव्हा ती रडतच असते. ओवी म्हणते, प्लीज तुम्ही रडू नका. बाबाची अवस्था बघून आम्हाला सुद्धा खूप रडू येत होतं, पण तुम्ही इथे बाबाला बरं करायला आलात ना, मग बरं करा ना, तुम्ही रडत का बसला इथे? तेवढ्यात तिथे अमृता आलेली असते. ती बघत असते त्या दोघींचं बोलणं. तेव्हा सावली म्हणते, नाही बाळा, मी रडत नाही आहे. तेव्हा ओवी म्हणते, मग हसून दाखवा बरं. तेव्हा सावली थोडंसंच हसते. तेव्हा ओवी म्हणते, असं नाही, दात दाखवून हसा. तेव्हा ती मोठ्याने हसते. तेव्हा अमृता म्हणते, ओवी बाळा जा, जरा बाबाजवळ जाऊन बस, मी सावली टीचरला घेऊन येते. तेव्हा ओवी गेल्यानंतर अमृता म्हणते, सावली हे बघ, तू रडू नकोस, सारंग बरा होईल. त्यासाठीच तर तुला इथे बोलावलंय ना. डॉक्टरांनी क्लिअरली सांगितलंय, सावली इथे जर आली तरच आणि तरच सारंग बरा होईल. तुलासुद्धा इथे घरामध्ये एवढ्या वर्षानंतर आल्यानंतर खूप त्रास झाला असेल ना, घुसमटल्यासारखं होत असेल, जुन्या आठवणी सर्व ताज्या झाल्या असतील, बरोबर ना? तेव्हा सावली म्हणते, हो ना, त्रास तर झालाच. मी स्वप्नातसुद्धा कधी विचार केला नव्हता की मी 8 वर्षानंतर पुन्हा या घरामध्ये कधीतरी पाऊल ठेवेन. पण बघा, शेवटीला मला सारंगसाठी इथे यावंच लागलं. तेव्हा अमृता म्हणते, हो ना, आता गोष्टी अशा काही घडतात की आपल्याला तिथे काहीच करता येत नाही. बरं चल, सारंगकडे आता जाऊया. तेव्हा इथे सारंगकडे जेव्हा सावली येते तेव्हा सारंग इथे बेशुद्धच असतो. अजून तो काही हालचाल करत नाही आहे. त्याच्याजवळ ओवी आणि अबीर बसलेले असतात. तेव्हा अमृता म्हणते, अबीर बाळा जा, आपलं घर बघ. ओवी जा ना, अबीरला आपलं घर दाखव. तेव्हा अबीर म्हणतो, नाही नको, मी सुपरहिरोजवळ बसलेलो असतो. सुपरहिरो बरा झाल्यानंतर मला तो घर दाखवेल. तेव्हा अमृता म्हणते, नाही नको बाळा, तोपर्यंत ओवी दाखवेल आणि त्या दोघांना तिथून जायला लावते. तेव्हा इथे अमृता आता म्हणत असते, सावली बस, तू सारंगजवळ जेवढं बोलशील ना तेवढा सारंग लवकर बरा होईल. तेव्हा इथे सावली म्हणते, पण एक गोष्ट मला कळत नाही आहे अमृता वहिनी, मी आल्यापासून बघते, मला इथे सुशीला कुठे दिसत नाही आहे. ओवीची आई सुशीला कुठे आहेत? त्या सारंगजवळ का नाही आहेत? तेव्हा अमृता म्हणत असते, अगं ती दौऱ्यावरती गेली आहे ना, म्हणून ती इथे नाही आहे. सावली म्हणते, मग तुम्ही त्यांना सारंगच्या अपघाताबद्दल काही सांगितलं नाही आहे? तेव्हा अमृता म्हणते, नाही गं, तिकडे फोनच नाही लागला. काळजी करू नको, मी उद्या तिला फोन करणार आहे आणि सारंगबद्दल सांगणार आहे. तेवढ्यातच आता अमृता म्हणते, बरं मी आलेच हां, तू बस. तेव्हा सावली म्हणत असते, सारंग काय अवस्था झाली हो तुमची. खरं तर 8 वर्षांपूर्वी जे काही घडलं त्यानंतर आपण दोघेजणं वेगळे झालो, पुन्हा एकत्र आलो आणि असं वाटलंही नव्हतं की या घरामध्ये मला यावं लागेल. मीच तुम्हाला सांगितलं होतं की अबीरला या घरामध्ये घेऊन येऊ नका आणि आता बघा, स्वतःच मी इथे अबीरला घेऊन आली आहे. त्यानंतर सारंग म्हणतो, सावली. तेव्हा ती सारंगचा हात पकडते आणि म्हणते की सारंग मी आहे तुमच्याजवळ, मी इथे बसली आहे. म्हणजे बघा ना, इतक्या वर्षानंतरसुद्धा तुम्ही माझंच नाव घेताय. तेव्हा इथे हात पकडल्यानंतर तिलोत्तमा येते आणि म्हणते, सावली सारंगचा हात सोड. हे बघ, सारंगजवळ फक्त तुला इथे बोलायला आणले, त्याचा हात पकडायला नाही. पुन्हा त्याचा हात पकडायचा नाही, खाली ठेव. तेव्हा सावली सारंगचा हात लगेच खाली ठेवते. तिलोत्तमा रागानेच निघून जाते. सकाळी इथे अमृता तयार झालेली असते आणि किचनमध्ये काम करत असते. तेव्हा तिथे सावली येते आणि म्हणत असते, अमृता बहिणी काय करताय तुम्ही आणि मुलं कुठे आहेत? सकाळपासून दिसली नाही, अजून उठली नाही आहेत का ती? तेव्हा अमृता म्हणते, नाही गं, नाही उठलेत ते अजून. रात्री खूप वेळ गप्पा मारत होते ना, त्यामुळे ते अजून काही उठलेले नाही आहे, झोपू दे त्यांना. आणि त्यानंतरला इथे सावली म्हणत असते, बरं तुम्ही घर अगदी तसंच ठेवले अमृता वहिनी, 8 वर्षांपूर्वी जसं होतं अगदी तसंच आहे. पण इथे विठुरायाची मूर्ती होती, ती कुठे गेली? तेव्हा अमृता म्हणते, 8 वर्षांपूर्वी तुला या घरातून बाहेर काढलं, तू निघून गेलीस. त्यानंतर आईंनी रागाने विठुरायाची मूर्तीसुद्धा काढली.
तेव्हा सावली म्हणते, अहो पण माझ्यावरती राग होता ना, विठुरायावरती का राग काढला तो? तेव्हा अमृता म्हणते, हे बघ सावली, गोष्टी माझ्या हातात नव्हत्या, पण मी एक गोष्ट तुला सांगते, जे काही घडलं, जे काही होतं, याबद्दल ओवीला काही माहिती नाही आहे. तेव्हा तू प्लीज ओवीजवळ काही बोलू नकोस, तिला काही सांगू नकोस. सावली म्हणते, नाही, माझं या घराशी तुमच्याशी काय नातं आहे हे मी अजिबात ओवीला कळू देणार नाही आहे, तुम्ही काळजी करू नका. त्यानंतर तिथे भैरवी येते. भैरवी म्हणते, तिलोत्तमा, ए तिलोत्तमा. तेव्हा इथे सावलीला खूप आश्चर्य वाटतं. ती म्हणते, भैरवी माई, तुम्ही इथे? तेव्हा भैरवी म्हणते, काय गं सावली, तू इथे काय करतेस? आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 8 वर्षांपूर्वी तुझं काही मेमरी लॉस झाला होता का? तू विसरतेस का? हे घर माझ्या प्रिय मैत्रिणीचं आहे, कळलं तुला? तेव्हा मी इथे कधीही येऊ शकते, कधीही जाऊ शकते. तेव्हा इथे आता भैरवी म्हणते, पण एक गोष्ट तू मला सांग, 8 वर्षांपूर्वी तुला या घरातून धक्के मारून बाहेर काढलं होतं ना, मग तू इथे काय करतेस? तेव्हा सावली म्हणत असते, नाही, 8 वर्षांपूर्वी मला या घरातून हकललं होतंच, पण तुमच्याच प्रिय मैत्रिणीने मला इथे आग्रहाने बोलावले, तेव्हा मी इथे आले. आणि काळजी करू नका, काय कायमची आलेली नाही आहे मी इथे, एका हेतूने आली आहे. तो हेतू साध्य झाल्यानंतर मी इथून लगेचच जाणार आहे. तेव्हा इथे भैरवी म्हणते, नाही, तो हेतू साध्य झाल्यानंतर मी इथे तुला 1 मिनिटसुद्धा थांबू देणार नाही आहे, कळलं ना? तेव्हा भैरवी म्हणते, माझा मेमरी लॉस झालेला नाही आहे, पण तुमचा मेमरी लॉस झाला आहे का? नाही, तुम्हालासुद्धा या घरातून तुमच्या मुलीने ताराने धक्के मारून बाहेर काढलं होतं, हे तुमच्या लक्षात आहे का? तेव्हा ती म्हणत असते, तेव्हाची वेळ वाईट होती, कळलं का बा सावली? तेव्हाची वेळ वाईट होती, पण आताची वेळ माझ्या बाजूने आहे. त्यामुळे इथे मी माझ्या मैत्रिणीच्या घरी कधीही येऊ शकते, कळलं तुला? त्यानंतर इथे भैरवी म्हणते, तिलोत्तमा, हे काय आहे सगळं? अगं मी तुला म्हणाले होते ना की थोडे पेशन्स ठेव. अगं सारंगला बरं करण्यासाठी आपण दुसरा मार्ग शोधला असता, डॉक्टरांनी सांगितलं, आणि लगेच तू त्या सावलीला इथे घेऊन आलीस का? कशासाठी? थोडेसे पेशन्स ठेवायला हवे होतेस. आपण सेकंड ओपिनियन घेतला असता. तो काय एकटाच डॉक्टर आहे की काय? तेव्हा इथे तिलोत्तमा म्हणते, हे बघ भैरवी, माझ्यासाठी माझ्या सारंगपेक्षा काही महत्त्वाचं नाही आहे, माझा इगोसुद्धा नाही. डॉक्टरांवरती त्या माझा पूर्ण विश्वास आहे. अगं माझ्या डॉक्टरांनीच तर इथे सारंगला मरणाच्या दारातून बाहेर काढले गं, मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे. आणि मी सुद्धा बघते आहे ना, सारंग फक्त सावली सावली करतोय ते, म्हणून मला इथे सावलीला बोलवावं लागलं. त्यानंतर इथे अबीर उठतो. अबीर म्हणत असतो, ओवी, काय गं, काय झालं, तू अशी का बसलेली असतेस? आणि तो गुड मॉर्निंग विश करतो. तेव्हा ओवी म्हणते, अबीर, माझ्या स्वप्नात विठुराया आला होता, आणि विठुराया मला म्हणाला की सावली, ओवी, अजिबात काळजी करू नको तू, तुझा बाबा लवकरच बरा होईल. तेव्हा आता आपल्यालाच काहीतरी बाबासाठी करायला हवं. तेव्हा अबीर म्हणतो, पण काय करायचं? मला पण सुपर हिरोला बरं करण्यासाठी काहीतरी करायचं आहे. तेव्हा ओवी म्हणते की चल, जेव्हा मला आणि अमृता काकूला काही सुचत नाही ना, तेव्हा आम्ही एक काम करतो, आपण तेच करूया. आपण दोघेजणं फ्रेश होऊ आणि मग आपण आपल्या कामाला लागू. त्यानंतर इथे मोनिका आलेली असते. ती म्हणत असते की सावली, काय गं, कशी आहेस तू? 8 वर्षानंतर तुझ्या सासरी आल्यानंतर कसं वाटत असेल ना तुला? ती जोर जोरात बोलत असते. अमृता म्हणते, मोनिका, अगं जरा हळू बोल, अगं सारंगला त्रास होतोय ना, आजारी आहे तो. तेव्हा मोनिका म्हणत असते, अगं म्हणून तर मी जोर जोरात बोलते ना, कारण घरातले आवाज जेवढे सारंगच्या कानावरती पडतील ना, तेवढं सारंगला लवकर बरं वाटेल, म्हणून तर मी जोर जोरात बोलते. तेव्हा इथे आता मोनिका म्हणत असते, सावली, आणि अगं हे घर तुझंच आहे, त्याला आपलंच घर समज आणि राहा हो. आणि तू मुलांची काळजी करू नको, आम्ही आहोत ना लक्ष द्यायला. तू सारंगकडे लक्ष दे, कारण तू सारंगजवळ जेवढं बसशील, जेवढं बोलशील ना, तेवढं तो लवकर बरा होणार आहे. आणि सुशीला कुठे आहे? सुशीला, सुशीला आली की नाही, सारंगची बायको? तेव्हा इथे ती मोनिका अमृताला खुणावत असते आणि मुद्दामून सुशीलाचं नाव घेत असते. तेव्हा इथे अमृता म्हणते, हो तिला माहिती आहे, येणार आहे, उद्या येणार आहे ती. तेव्हा इथे मोनिका म्हणते, बरं बरं ठीक आहे. बबलू म्हणतो, डॉक्टर आले दादाला चेक करायला, तिलोत्तमा मॅडमला बोलवा. तेव्हा मोनिका म्हणते, हो हो, करा, त्याला चेक करा, म्हणून तर मी जोर जोरात बोलते ना, तो बरा व्हावा म्हणून, आणि आईंनासुद्धा बोलावून आणते हो. तेवढ्यातच इथे डॉक्टर आता सारंगला चेक करत असतात. बबलू म्हणतो, आता सावली वहिनी आली आहे ना,
आता सारंगदादा बरा होईल, मला पूर्ण विश्वास आहे. भैरवी म्हणते, हे बघ तिलोत्तमा, सारंगचं खरोखर लग्न झालेलं नाही आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळेच तर आपण घाबरतोय ना त्या सावलीला. पण जर सावलीला ही गोष्ट समजली ना, तर ती खरोखर या घरामध्ये त्या संधीचा फायदा उचलेल आणि आपले पाय खरोखर रोवून राहण्याचा प्रयत्न नक्की करेल असं मला वाटतंय. त्यामुळे ती मुलगी या घरामध्ये कायमस्वरूपी राहण्यासाठी आलेली असेल असंच मला वाटतंय. तेव्हा तिलोत्तमा म्हणते, असं काही होणार नाही आहे भैरवी. हे बघ ती मुलगी सारंग बरा झाल्यानंतर जाणार आहे. तू उगाच मला घाबरवू नकोस आणि मी तिला इथे राहूच देणार नाही आहे. तेव्हा तिथे मोनिका आलेली असते आणि ती बोलणं ऐकत असते. भैरवी म्हणत असते, मला पूर्ण विश्वास आहे. बघ हे तू जे काही नाटक करायला घेतलेस ना, ते तुझ्याच अंगाशी येणार आहे, बघच तू. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता तिलोत्तमा हे सगळं बोलणं ऐकून प्रचंड घाबरत असते. तर पुढील भागामध्ये इथे आता ओवी आणि अबीर दोघेजण हात जोडून विठ्ठलाच्या समोर उभे राहिलेले असतात आणि ते म्हणत असतात की विठ्ठला, अरे आमच्या बाबांना बरं कर रे. या सगळ्यामध्ये त्याची काही चूक नाही आहे. तो लवकरात लवकर शुद्धीवरती आला पाहिजे. आम्ही तुझ्यासमोर हात जोडून उभे आहोत, तुला रिक्वेस्ट करतोय. तर इथे मोनिका म्हणत असते, नाही नाही, डॉक्टर अगदी बरोबर बोलत आहेत. सावली बस बस, सारंगच्या शेजारी बस, डॉक्टरांचं ऐक, सारंगचा हात हातात घे आणि त्याला आवाज दे. तुझा प्रेमाचा स्पर्श आणि तुझा प्रेमाचा आवाज असेल ना, तरच सारंग बरा होईल. आणि त्यानंतर इथे आता मोनिकाच्या सांगण्यावरून आणि डॉक्टरांच्या सांगण्यावरून ती शेजारी बसते, सारंगचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि त्यानंतर सारंगच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते. तेव्हा इथे भैरवी आणि तिलोत्तमा दोघ्याजणी काण्या काण्या नजरेने तिच्याकडे बघत असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंग आपला हात हलवायला सुरुवात करतो. मोनिका म्हणते, ते बघा हात हलवतोय, हात हलवतोय सारंग, हात हलवतोय. तेव्हा इथे सारंग नुसता हात हलवत नाही, तर सारंगने आपला हात आता वरती केलेला असतो. सावलीने त्याचा हात हातामध्ये घेतलेला असतो. तेव्हा सारंगला सुद्धा इथे सावलीच्या हाताला स्पर्श करायचा असतो, म्हणून त्याने पूर्ण ताकदीने आपला हात उचललेला असतो. आणि त्याच्यामध्ये झालेला आता बदल बघून, त्याच्यामध्ये झालेली इम्प्रूव्हमेंट बघून तिलोत्तमाला प्रचंड आनंद झालेला असतो.